गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या लेक्चरमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 11वी विषय अर्थशास्त्र आणि प्रकरण क्रमांक 6 भारतातील लोकसंख्या या प्रकरणाला मागच्या लेक्चरला आपण सुरुवात केलेली होती. मागच्या लेक्चर्समध्ये आपण त्याची प्रस्तावना पाहिलेली होती. लोकसंख्या वाढीतील बदल हेही पाहिलेले होते की कसे बदल झालेले होते आणि यावरून काही आपण निष्कर्ष मांडलेले होते. तर त्या निष्कर्षांचा देखील आपण अभ्यास केलेला होता. त्या पुढील पॉईंट्स जे आहेत ते म्हणजे लोकसंख्या वाढीचे सिद्धांत आणि लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे यांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. इथे तुम्हाला पाहायला मिळेल की लोकसंख्या वाढीचे सिद्धांताचा जेव्हा आपण अभ्यास करतोय तर त्याच्यामध्ये माल्थस हे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत यांनी लोकसंख्या वाढीचा सिद्धांत मांडला होता. थॉमस रॉबर्ट माल्थस असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी 1798मध्ये ॲन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन्स नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये लोकसंख्या वाढली, कशा पद्धतीने लोकसंख्या वाढली त्याचा त्यांनी सिद्धांत मांडलेला होता. आणि 1803मध्ये लिहिलेल्या सुधारित आवृत्तीमध्ये काही उपाय देखील सुचवलेले होते. बघा, म्हणजे 1798मध्ये त्यांनी काय केला होता, पहिला ग्रंथ लिहिला ॲन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन्स. याच्यामध्ये लोकसंख्या वाढीचे सिद्धांत त्यांनी मांडलेले होते. पण त्याच्यानंतर काय झालेलं आहे की लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच गेली आणि म्हणून मग ह्या वाढत्या लोकसंख्येवरती 1803मध्ये जी नवीन त्यांनी ह्याच ग्रंथाची जी सुधारित आवृत्ती काढली त्याच्यामध्ये काही उपाय देखील सुचवलेले आपल्याला पाहायला मिळाले. माल्थसच्या सिद्धांतानुसार लोकसंख्या ही भूमितीय गतीने वाढते. आता माल्थस यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे या ग्रंथामध्ये तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारताची जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या भूमितीय गतीने म्हणजेच कशा आहे पद्धतीने आहे तर 2, 4, 8, 16, 32, 64 अशी प्रत्येक वेळेला डबल होत गेलेली आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे 2चे 4 झाले, 4चे 8, 8चे 16, 16चे 32, 32चे 64 अशा पद्धतीने ह्या भूमितीय गतीने ही लोकसंख्या वाढली असं माल्थस यांनी मांडलेलं आहे. परंतु या वाढत्या लोकसंख्येची जी अन्नाची गरज आहे किंवा अन्नधान्याचा जो पुरवठा आहे हा अन्नधान्याचा जो पुरवठा मात्र गणितीय पद्धतीने वाढला. तर गणितीय पद्धतीने म्हणजेच काय, गणिती पद्धत म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशा पद्धतीने. म्हणजेच इथे लक्षात आलं तुमच्या की लोकसंख्या डबल झाली होत गेली प्रत्येक वेळेला, 2च्या गतीने वाढत गेली, 2चे 4, 4चे 6, 8 अशा पद्धतीने झाली. मात्र या वाढत्या लोकसंख्येसाठी लागणारा जो अन्न पुरवठा आहे हा अन्न पुरवठा किंवा जो साठा आहे हा मात्र काही वाढला नाही त्या गतीने, तो मात्र गणितीय पद्धतीनेच किंवा गणितीय गतीनेच वाढत गेला 1, 2 या पद्धतीने. आणि यामुळे झालं काय तर लोकसंख्या व अन्न पुरवठा यामध्ये असमतोल निर्माण झाला. आता निश्चितच की लोकसंख्या जास्त आहे आणि अन्नधान्याचा जो पुरवठा आहे हा जर कमी असेल तर यामध्ये निश्चितच असमतोल निर्माण होऊ शकेल. मग हा असमतोल कशामुळे निर्माण झाला किंवा हा जर याच्यावरती जर आपल्याला काही उपाय करता येऊ शकतील का तर कोणते आहेत तर उशिरा विवाह करणं, नैतिक संयम यांसारख्या प्रतिबंधक उपायाने हा जो असमतोल आहे हा असमतोल आपल्याला कमी करता येऊ शकतो. म्हणजे विवाह करण्यासाठी जी पद्धत आहे आपल्याकडे जे 18 आणि 21 तर त्याहीपेक्षा आपण उशिरा विवाह करू शकतो किंवा विवाह झाल्यानंतर आपण मुलं होऊ न देणं किंवा त्याच्यावरती नैतिक संयम ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने किंवा या उपायाने सुद्धा आपल्याला हा जो लोकसंख्या आणि अन्नधान्याचा पुरवठा याच्यामध्ये जो असमतोल आहे हा असमतोल आपण कमी करू शकतो असं माल्थस यांनी म्हटलेलं आहे. माल्थसने सकारात्मक किंवा नैसर्गिक नियंत्रणाची ही संकल्पना सांगितली. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की आपल्याला पाहायला मिळतं आहे की लोकसंख्या झपाट्याने वाढलेली आहे परंतु वाढत्या लोकसंख्येची जी अन्नधान्याची गरज आहे ही मात्र काय झालेली आहे की गणितीय पद्धतीने वाढते. आणि मग हा जो असमतोल आहे हा असमतोल आपण सकारात्मक घेतला पाहिजे किंवा नैसर्गिक नियंत्रण म्हणजेच काय की विवाह उशिरा करणं आहे किंवा
जर लग्न झालं किंवा विवाह झाले तर त्यानंतर लगेचच मुलं होऊ न देणं, हे जे नैसर्गिक नियंत्रण आहे हे आपण करू शकतो. दुसरं सांगितलेलं आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्धा ही अतिरिक्त लोकसंख्या कमी होऊ शकते आणि या असमतोलावरती नियंत्रण आणता येऊ शकतं. तथापि हे प्रतिबंधात्मक उपाय स्त्री व पुरुष या दोघांवरती अवलंबून आहेत. एक तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की एकतर उशिरा लग्न करणं आणि लग्न झालं जर लवकर तर मुलं लवकर होऊ न देणं, हे स्त्री आणि पुरुष या दोघांवरती अवलंबून आहे. त्याच पद्धतीने जर हा असमतोल कमी करायचा असेल तर हा असमतोल आपण एकतर नैसर्गिक आपत्ती निर्माण होते तर तेव्हा देखील सुद्धा काय होऊ शकते की लोकसंख्या कमी होऊ शकते अतिरिक्त. आणि हा निसर्गाचा नियम आहे. म्हणजे पृथ्वीवरती जेव्हा लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढते तर निसर्ग आपोआपच ती कमी करण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो. आणि याचा प्रत्यय आपल्याला गेल्या 2 वर्षामध्ये येतच आहे. कोरोनानंतर ओमायक्रॉन वगैरे हे जे नवीन व्हायरस तयार झालेले आहेत, तर ही नैसर्गिक आपत्तीच आहे की निसर्गाचा समतोल जेव्हा ढासळायला लागतो तर तेव्हा तो नियंत्रणात आणण्यासाठी ह्या अशा पद्धतीचे काही नैसर्गिक आपत्ती येऊ शकते आणि लोकसंख्या नियंत्रण होऊ शकतं. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचं जर कालखंड बघितलं तर स्वातंत्र्यापूर्वीच्या कालखंडामध्ये सुद्धा कॉलरा, फ्लू, प्लेग, मलेरिया यांसारखे साथीचे रोग प्रचंड प्रमाणामध्ये यायचे आणि कित्येक लोक या साथीच्या रोगांमध्ये मृत्युमुखी पडायचे. आणि लक्षात घ्यायचं आहे की ही अशा पद्धतीची नैसर्गिक आपत्ती तेव्हाही स्वातंत्र्यापूर्वीसुद्धा आलेली आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि त्याच्यानंतर आपण ही 2 वर्ष अनुभवतच आहोत. तर अशा पद्धतीने सुद्धा हा जो असमतोल आहे हा असमतोल कमी करण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. पुढे आपण याच लोकसंख्या वाढी संबंधितल्या ज्या संकल्पना आहेत या संकल्पनांचा आपण अभ्यास करूया. त्यातली पहिली संकल्पना आहे ती म्हणजे जन्मदर. जन्मदर म्हणजेच एका वर्षात प्रति 1000 लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या बालकांची संख्या, याला जन्मदर किंवा जनन दर असेही म्हणतात. आता लक्षात घ्यायचं आहे की कालखंड किती दिलेला आहे, 1 वर्षाचा कालखंड दिलेला आहे आणि ह्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये 1000 लोकसंख्येमागे, म्हणजे उदाहरण आपण घेऊ शकतो की एक गाव आहे आणि एका गावाची लोकसंख्या जर 1000 आहे तर ह्या 1000 लोकसंख्येमध्ये एका वर्षात बालकांची नव्याने संख्या किती निर्माण झाली किंवा नव्याने किती बालकं जन्माला आली, हा जो दर आहे यालाच जन्मदर किंवा जनन दर असं म्हटलं जातं. आलं लक्षात? दुसरी संकल्पना आहे मृत्यूदर. मृत्यूदर पण तसंच आहे की सेम आपण घेऊ शकतो की मृत्यूदर म्हणजे एका वर्षात प्रति 1000 लोकसंख्येमागे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या, यालाच काय म्हटलं जातं, मृत्यूदर किंवा मृत्यूदर दर असेही म्हणतात. आता इथे लक्षात घ्यायचं आहे, इथे पुन्हा तुम्ही तेच घेऊ शकता की एखाद्या गावाची लोकसंख्या जर 1000 आहे तर या 1000 लोकांमागे एका वर्षामध्ये त्या गावातील किती लोक मृत्युपथी पडली किंवा किती लोक मरण पावली, यालाच मत्यार्थ दर किंवा मृत्यूदर असंही म्हटलं जातं. दोन्ही संकल्पना लक्षात आल्या का तुम्हाला? परीक्षेच्या दृष्टीने ह्या फार महत्त्वाच्या आहेत. जन्मदर म्हणजेच काय की 1000 लोकसंख्येमागे एका वर्षात किती नवीन बालकं जन्माला आली, यालाच जन्मदर किंवा जननदर असं म्हटलं जातं. आणि मृत्यूदर म्हणजेच एका वर्षात 1000 लोकांमागे किती लोक मृत्युमुखी पडली, याला मृत्यूदर असं म्हटलं गेलं. आता आपल्याला पाहायचं आहे ते जीवित प्रमाण दर. जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यातील फरक म्हणजे जगण्याचा दर किंवा जीवित प्रमाण दर होय. आणि हा दर लोकसंख्येतील जी खरी वाढ दर्शवते. आता याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की जन्मदर जर जीवित प्रमाण दर आपल्याला जर काढायचा असेल तर तो कशा पद्धतीने काढता येऊ शकतो, तर जन्मदर जो आहे या जन्मदरातून मृत्यूदर वजा करायचा आणि जो फरक आपल्याला मिळेल हा फरक म्हणजे जीवित प्रमाण दर होय. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण लक्षात घेऊ शकतो की जन्मदरमध्ये काय सांगितलेलं आहे की 1000 लोकसंख्येमागे किती बालकांची संख्या जन्माला आली,
म्हणजेच 1000 जेव्हा ज्या गावामध्ये लोकसंख्या आहे तिथे जर वर्षाला 300 बालकं जन्माला आली, बघा 1000 लोकसंख्येच्या गावामध्ये 300 बालकं जेव्हा जन्माला आली, याला आपण जन्मदर म्हणतो. पण त्याच गावामध्ये 150 लोक एका वर्षात मृत्युमुखीसुद्धा पडली. म्हणजेच काय झालं, जन्मदर आहे 300, या 300मधून मृत्यूदर किती आहे एका वर्षातला, 150. हा जर आपण वजा केला तर उरलेलं उत्तर काय आहे, 150 आहे. यालाच जीवित प्रमाणदर असं देखील म्हटलं जातं. तर जीवित प्रमाणदर कसं काढायचं हे तुम्हाला कळलं असेल की जन्मदरातून मृत्यूदर वजा करायचा आणि जो काही फरक आहे यालाच काय म्हटलं जातं, जीवित प्रमाणदर असं म्हटलं जातं. आत्ता आपल्याला पुढे हे जे लोकसंख्ये संक्रमणाचे काही सिद्धांत आहेत या सिद्धांताचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतामध्ये A.J. कोल व E.M. हुवर हे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत यांनी लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास या पुस्तकात लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत मांडला. आत्ता लक्षात घ्यायचं, हे जे अर्थशास्त्रज्ञांनी यांनी काय केलं, 1958मध्ये एक पुस्तक लिहिलेलं आहे लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास, आणि याच्यामध्ये त्यांनी लोकसंख्या संक्रमणाचे सिद्धांत मांडलेले आहेत. ते कोणते आहेत, आणि या सिद्धांतानुसार प्रत्येक देश हा लोकसंख्या संक्रमणाच्या 3 टप्प्यांमधून जातो. या सिद्धांतामध्ये संक्रमण हेच उच्च ते निम्न जन्म आणि मृत्यूदर दाखवतो. त्यांनी काय म्हटलेलं आहे की लोकसंख्या वाढीचा जो संक्रमण आहे किंवा लोकसंख्या संक्रमणाचे सिद्धांतामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की प्रत्येक देश आहे प्रत्येक देश हा काय आहे की 3 टप्प्यांमधून जातो. म्हणजे आपण म्हणतो की अविकसित आहे, विकसनशील आहे किंवा विकसित आहेत. हे जे आपण 3 टप्पे मांडलेले आहेत, तर प्रत्येक देशाला या 3 टप्प्यांमधून जावं लागतं. तर आपण ते कोणते आहेत लोकसंख्या संक्रमणाचे 3 टप्पे, तर आपण पाहूया. लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे. या सिद्धांतात आर्थिक विकास व लोकसंख्येतील वाढ यांमधील संबंध 3 टप्प्यांमध्ये स्पष्ट केला आहे. या सिद्धांतानुसार देश आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो तेव्हा लोकसंख्या 3 टप्प्यांमधून जाते आणि ती खालीलप्रमाणे आहे. म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की आपण पाहतोय की देशाचा जेव्हा विकास होतो तर त्या देशाची लोकसंख्या ही 3 टप्प्यांमधून गेलेली असते आणि त्याच्यावरती ठरतं की तो देश प्रगत आहे की नाही. म्हणजे आपण पाहतो की अविकसित देश आहेत, विकसनशील आहेत किंवा विकसित आहेत किंवा प्रगत देश आहेत. तर हे जेव्हा आपण विकासाचे टप्पे जेव्हा आपण म्हणतो, हे टप्पे जेव्हा आपण पाहत असतो, त्या टप्प्यांचा जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा त्या देशाची लोकसंख्या ही 3 टप्प्यांमधून गेलेली असते. त्यातला पहिला टप्पा आहे लोकसंख्येतील घटता दर. हा पूर्व औद्योगिक व प्राचीन टप्पा आहे. यात जन्मदर व मृत्यूदर दोन्हीचे प्रमाण जास्त होते. म्हणजेच सर्व विकसनशील देश या टप्प्यांमध्ये होते. लक्षात घ्यायचं आहे की या टप्प्यांमध्ये काय आहे की जन्मदरसुद्धा जास्त आहे आणि मृत्यूदरसुद्धा जास्त आहे. सामाजिक आर्थिक परिस्थितीमुळे लोकसंख्येत कमी वृद्धी झाली. उदाहरणार्थ जास्त प्रमाणात निरक्षरता, अंधविश्वास, दारिद्र्य, रूढीवादी, वैद्यकीय सुविधांचा अभाव इत्यादी. आता लक्षात घ्यायचं आहे की कोणत्या कारणांमुळे की जन्मदरसुद्धा जास्त आहे किंवा मृत्यूदरसुद्धा जास्त आहे. तर त्या काळामध्ये असणारी जी निरक्षरता आहे, अंधविश्वास आहे, दारिद्र्य आहे किंवा रूढी परंपरांचा जो पगडा आहे आणि आज जे आपल्याला पाहायला मिळतं तशा पद्धतीच्या वैद्यकीय सोयीसुविधा नव्हत्या. त्या वैद्यकीय सोयीसुविधांचा अभाव असल्यामुळे या परिस्थितीमुळे लोकसंख्येमध्ये कमी वृद्धी झालेली आपल्याला पाहायला दिसून येते. 1921 पूर्वी भारताचा समावेश लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या पहिल्या टप्प्यांमध्ये झालेला आपल्याला पाहायला दिसून येतो. तर अशा पद्धतीने 1921 पूर्वी भारत हा पहिल्या टप्प्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये जन्मदरसुद्धा जास्त प्रमाणात आहे आणि मृत्यूदरसुद्धा जास्त प्रमाणात असलेला पाहायला मिळतो. दुसरा टप्पा आहे लोकसंख्येतील वाढता दर. औद्योगिकरण व आर्थिक विकासाने दुसऱ्या टप्प्यांची सुरुवात केली. आर्थिक विकासामुळे मृत्यूदर झपाट्याने कमी झाला पण जन्मदर वाढतच राहिला.
आता इथे लक्षात घ्यायचं आहे की दुसऱ्या टप्प्यामध्ये 1921 नंतर औद्योगिकरण वाढायला सुरुवात झाली. आर्थिक विकासाने दुसऱ्या टप्प्यांची सुरुवात झालेली आहे. आर्थिक विकासामुळे काय झालं तर एकतर मृत्यूदर जो आहे हा मृत्यूदरसुद्धा काय झाला कमी झाला. मात्र इथे जन्मदर कमी झालेला नाही, तर जन्मदर हा वाढतच राहिलेला आपल्याला दिसून येतो. आणि यामुळे लोकसंख्येचा विस्फोट झालेला आपल्याला पाहायला दिसून येतो. आपण जेव्हा लोकसंख्या वाढीतील बदल आणि यावरून काही निष्कर्षांचा जेव्हा आपण अभ्यास केला होता, तर तेव्हासुद्धा आपण पाहिलेलं होतं की 1921पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर हा नकारात्मक होता. लोकसंख्या पण 1921 नंतर लोकसंख्या ही सातत्याने वाढत गेलेली आपल्याला दिसून आली. आणि म्हणूनच भारताच्या जनगणनेच्या आयुक्तांनी 1921 हे वर्ष महाविभाजनाचे वर्ष म्हणून जाहीर केलेले पाहायला मिळाले. आणि त्याचा परिणाम म्हणून त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत गेली आणि त्यालाच लोकसंख्येचा विस्फोट होणं असं म्हटलं जातं. भारतासह सर्व विकसनशील देश या दुसऱ्या टप्प्यांमध्ये होते. भारताची वाटचाल आता तिसऱ्या टप्प्याकडे सुरू झाली आहे आणि त्या वेळेमध्ये भारताबरोबरच अनेक देश जे होते हे दुसऱ्या टप्प्यांमध्ये असलेले पाहायला दिसून आले. आत्ता आपण पाहतोय तर भारताची जी वाटचाल आहे ही भारताची वाटचाल तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे, कारण भारत आज आपण विकसनशील देश आहे असं आपण म्हणत आहोत. विकासाच्या मार्गावरती असणारा तिसरा टप्पा हा कमी व स्थिर लोकसंख्या, इथे वाढते औद्योगिकरण, शहरीकरण, शिक्षणाचा विस्तार व राहणीमानातील बदल यांमुळे आर्थिक विकासाबरोबरच जन्मदर व मृत्यूदरात घट झाली. आता ह्या तिसऱ्या टप्प्यांमध्ये काय झालेलं आहे तर इथे मृत्यूदर कमी झालेला आहे, लोकसंख्या स्थिरावलेली दिसून येते आपल्याला. लोकसंख्या स्थिर झालेली आहे आणि याचा परिणाम एकतर वाढतं औद्योगिकरण आहे, शहरीकरण वाढत चाललेलं आहे, लोकांपर्यंत शिक्षणाचा विस्तार पोचलेला आहे, शिक्षणाचं महत्त्व लोकांना कळायला लागलेलं आहे आणि प्रत्येक व्यक्ती आज आपल्या राहणीमानामध्ये बदल करतोय, राहणीमानाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि यामुळेच काय झालेलं आहे की आर्थिक विकासाबरोबर जन्मदर आणि मृत्यूदरामध्ये घट झाली. आता इथे सर्व विकसित देश जे आहेत हे सर्व विकसित देश या टप्प्यांमध्ये असलेले आपल्याला पाहायला दिसू येतात. म्हणजे त्याला प्रगत देश म्हणतो किंवा श्रीमंत देश जे आहे तर हे या टप्प्यांमध्ये होते. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आपल्याला खालील आकृतीद्वारे सुद्धा आपल्याला पाहता येईल. इथे काही तक्ता दिलेला आपल्याला, या तक्त्यामध्ये पण आपल्याला पाहता येऊ शकतो. इथे वर्ष दिलेलं आहे, जन्मदर आणि मृत्यूदर आहे. 1901 मध्ये जन्मदर हा 49.2 तर मृत्यूदर हा 42.6 इतका होता. 1911 मध्ये तो जन्मदर 48.1 आणि मृत्यूदर हा 47.2% पाहायला मिळतो. इथे लक्षात घ्यायचा हा पहिला टप्पा आहे. 1921 मध्ये जन्मदर हा 46.3 तर मृत्यूदर 36.3 असा होता. 1931 मध्ये जन्मदर 45.2 आणि मृत्यूदर 31.2 असलेला दिसून येतो. 1941 मध्ये 39.9 इतका जन्मदर तर 27.4 इतका मृत्यूदर असलेला आपला दिसून येतो. 1951 मध्ये 41.7 इतका जन्मदर आहे तर 22.8 इतका मृत्यूदर असलेला आपल्याला दिसून आलेला आहे. आणि 1961 मध्ये 41.2 इतका जन्मदर आणि मृत्यूदर जो आहे हा 19.0 इतका आहे. इथे हे दुसरा टप्पा असलेला आपल्याला पाहायला दिसून येतो. पुढे 1971 मध्ये जन्मदर हा काय आलेला आहे, कमी झालेला आपल्याला पाहायला दिसून येतो. की इथे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहिलं आपण लोकसंख्या वाढतच चालली होती, मात्र मृत्यूदर कुठेतरी कमी झालेला आपल्याला दिसून आला होता. पण तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच 1971 मध्ये 37.2 हा जन्मदर आहे आणि 15.0 इतका मृत्यूदर आहे. 1981 मध्ये 32.5 इतका जन्मदर तर 15.0 इतका मृत्यूदर आहे. 1991 मध्ये 29.5 इतका जन्मदर तर 9.8 इतका मृत्यूदर असलेला आपल्याला दिसून येतो. 2001 मध्ये
28.3 इतका जन्मदर आणि 9.0 इतका मृत्यूदर असलेला आपल्याला दिसून येतो. आणि 2011मध्ये 20.97 इतका जन्मदर तर 7.48 इतका मृत्यूदर आहे. याचाच अर्थ इथे लक्षात घ्यायचा आहे की इथे मृत्यूदरसुद्धा कमी झालेला आहे आणि जन्मदरसुद्धा कमी झालेला आपल्याला पाहायला दिसून येतो. इथे लोकसंख्या काहीशी स्थिर झालेली आपल्याला दिसून येते. आणि ही जी सगळी माहिती आहे ही माहिती आपल्याला भारतातील जनगणना सर्वेक्षण अहवाल इथून आपण हा संदर्भ घेतलेला आपल्याला दिसून येतो. पुढे हीच माहिती आपल्याला आकृती ह्या आलेखाच्या साहाय्याने सुद्धा आपल्याला पाहता येऊ शकेल. इथे जी लाल रेषा तुम्हाला दिसते ती जन्मदराची आहे आणि निळी रेषा जी आहे ही मृत्यूदराची आहे. आणि लोकसंख्या संक्रमण हे आपल्याला पाहायचं आहे. खाली इथे तुम्हाला वर्ष दिलेले आपल्याला पाहायला दिसून येतात. इथे जन्म आणि मृत्यूदराचं प्रमाण आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला जीवित प्रमाण दर बघायचं असेल तर जन्मदर आणि मृत्यूदर यातला जो फरक आहे, या दोन रेषांमधला जो हा फरक आहे, या फरकालाच जीवित प्रमाण दर आपण असं म्हणू शकतो. आणि अशा पद्धतीने आज आपण लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे पाहिले, लोकसंख्या वाढीच्या सिद्धांताचा आपण अभ्यास केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लोकसंख्या वाढीची कारणे आणि मृत्यूदर कमी होण्याची कारणे याचा आपण अभ्यास करणार आहोत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. याच्या आधीचं लेक्चर जर कोणी पाहिलेलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तीसुद्धा तुम्ही जरूर चेक करा. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.